थ्रो आणि तितकं चांगलं कलेक्शन उमर खानच्या माध्यमातून. लेग बाईचा इशारा तिकडे पंच सादिकजी राजापूरकर यांचा. अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात झाली आहे. एक वेगळं मैदान, वेगळं क्रिकेट, वेगळे नियम आणि वेगळे आयोजक सुद्धा आणि वेगळी मैदानाची भौगोलिक परिस्थिती. फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. पॉइंट मधून मात्र डीपला रो नाही तिथे. बॉलवर आले, एक रन मात्र तोपर्यंत कलेक्ट केली गेली. धावसंख्येवर भर पडते. सिमेंट आणि कॉन्क्रीट वरचा क्रिकेटचा खेळ आपण पाहताय. पावसाळी क्रिकेट आहे परंतु पावसाची कमी या ठिकाणी भासते आपल्याला. आमच्या सर्व खेळाडूंना, व्हॉलेंटियर्सना मी विनंती करतोय की आपण जर आपल्या बाउंड्री लाईन वरती सर्वांना लक्ष ठेवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहा. हर्ष बाबा, जर आपल्या कार्यकर्त्यांना तिकडे बाउंड्री वरती पाठवा. फुलटॉस चेंडूचा बैठक फटका सजवलाय. घुटना टेक और सिक्सर देख. मुंबईचं तुफान गरजतंय मैदानाच्या आतमध्ये. गुडघा टेकलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. इसका नाम है थॉमस डायस. और एक बढ़िया स्ट्रोक. आणखीन एक जबरदस्त प्रहार. आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार थॉमस डायसच्या बॅट मधून. षटकार आले थॉमस डायसच्या बॅट मधून. हॅट्रिक पूर्ण होईल का? तिकडी पूर्ण होईल का षटकारांची? ओ, या वेळेला फटका मिस केला. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बीट झाली थॉमस. तिसरा षटकार नाही ठोकता आला. परंतु एक वेगवान आणि एक गतिमान सुरुवात मात्र आपल्या टीमला करून दिली आहे. 5 चेंडू आणि 14 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. एक लेग बाईज, एक सिंगल, त्यानंतर 2 षटकार आणि आता निर्धाव चेंडू. त्यावेळेला पुन्हा एकदा पुढे टाकलेला होता बॉल परंतु बॅटची आतली कडा घेतोय. फाईन लेग क्षेत्राकडून मात्र दीप तिकडे पोहोचतोय. बॉलवरती थ्रो, चांगला ओव्हर थ्रो झाला. एका दावेला दुसऱ्या दावेत तर कन्वर्ट केलं, दुसऱ्या दावेला आता तिसऱ्या दावेत कन्वर्ट करतील का? परंतु 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. 2 धावांसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या बिनगडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 16. अर्थात महामंदिरा एंटरप्राइजेसचा संघ अर्थात रायगडचा संघ आपण बॅटिंग करताना पाहतोय. टॉस जिंकला होता तो कांदाळी किंग्स बँड्रा संघाने. अर्थात उमर खानसाठी त्या ठिकाणी मात्र एक चांगला कॉल लागला आणि चांगला कौल लागल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं असा निर्णय त्यांनी मात्र घेतला. कारण मगाच्या मॅच मध्ये एक चांगलं मोठं टार्गेट त्यांनी चेस केलंय. त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय आणि तसं बघायला गेलं तर चेसेबल ग्राउंड आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि ते मैदानावरती धावा बनतायत. पहिल्या डावात तुम्ही बॅटिंग करा किंवा दुसऱ्या डावात तुम्ही बॅटिंग करा. अगदी खेळपट्टी आणि हे मैदान जे आहे ते फलंदाजाच्या जास्तीचं प्रेमात पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सत्यम चौधरी आहेत गोलंदाजीसाठी. आणखीन एक मुंबईला सापडलेला हा फिरकी आणि इथे मात्र बघा फसवलं. योगेश पवार सारख्या फलंदाजाला अशा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवणं सोपं नाहीये. परंतु हा युवा खेळाडू आज सध्याच्या घडीला मात्र त्याच्या नावाची चर्चा या फिरकी गोलंदाजीच्या माध्यमातून. क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय, एक दर्जेदार क्रिकेट आपण अनुभवतोय, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण अनुभवतोय या स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकामध्ये. पुन्हा एकदा मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल. पुन्हा एकदा बॉल कळालेला नव्हता. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाईल का आत येईल हे ओळखणं मात्र थोडंसं कठीण झालं योगेशला. लेगबाईच्या इशाऱ्यासोबत आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. काम करतायत थॉमस डायस येथील या वेळेला स्ट्राईकवर. मुंबई उपनगरातील दहिसर परिसरातला हा खेळाडू हळूहळू मात्र सुरुवात केली आपल्या स्थानिक टीम पासून. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. फुलटॉस चेंडू होता या वेळेला. सूचित करायचा प्रयत्न तिकडे केला गेला परंतु तो प्रॉपर कनेक्शन नव्हता. त्यामुळे पॉइंटच्या अगदी गवतामध्ये बॉल सापडत नाहीये खेळाडूला. 4 धावा तुम्ही धावून काढू शकता
शोधा म्हणजे सापडेल, ढूंढने से तो खुदा भी मिलता है, ये बॉल क्या चीज है. 4 धावा. शोधून काढलं शेवटला बॉलला, जरी सापडला नसता तरी 4 मिळाले असत्या, परंतु सापडला बॉल. रिव्ह्यूची मागणी अबोव द वेस्ट साठी मात्र केली गेली आहे. बॅटिंग टीमचा तो रिव्ह्यू आहे. तर आमच्या तिसऱ्या पंचांना आता नक्कीच थोडीशी मेहनत करावी लागेल. याची पडताळणी करण्यासाठी मी आमच्या तिसऱ्या पंचांना कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. साजिद खान, लाला सर, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर याची पडताळणी करण्यासाठी यावं. चला, याची पडताळणी होणार आहे. बघूया निर्णय काय येतोय. पडताळणी केली जाते प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे. अगदी 3 वेगवेगळ्या अँगलने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत अगदी क्वालिटी लाईव्ह स्ट्रीम आपल्याला पाहायला मिळते. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक व्हॅलिड बॉल आहे, लिगल चेंडू होता, योग्य गोलंदाजी तिकडे पडताळली गेली आहे, त्यामुळे 2 धावांवरती समाधानी राहावं लागेल. 4 धावा, माफ करा, तिकडे गवतात बॉल गेला आणि त्या 4 धावांनंतर स्कोर जर आपण पाहिलं तर 21-1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि या वेळेला हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न केला गेला, परंतु पंचांचा निर्णय काय येतोय जाणून घेऊया. तिकडे आता आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, पाहूयात त्यांच्याकडून काय निर्णय येतोय. अँड येस, बॅटर आउट घोषित केला जाईल. अगदी वाऱ्याचा प्रवाह आता विरोधी दिशेला वाहू लागलाय. समुद्राच्या दिशेने मात्र मैदानाच्या दिशेला वारा आहे आणि अगेन्स्ट विथ द विंड खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला. हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळलेल्या फटक्यावरती मात्र थॉमस डायस झेलवाद होतील, माघारी परततील. पहिला धक्का लागतोय. चांगला प्रयत्न तिकडे, चांगले एफर्ट्स लावले गेले आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा अगदी आपली चांगली खेळाडू वृत्ती तिकडे दाखवली. मान्यवर आज या स्पर्धेला वर्णी लावतील, आपली उपस्थिती दाखवतील. आज आणि उद्याच्याही दिवसात आज 6 सामने, उद्या 7 सामने, उद्या 4 वेगळे नवीन संघ. 1.4 चेंडूंमध्ये मात्र 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्वर्गीय संतोष अडसोळे स्मृती चषक आपण पाहत आहात. 9-10 ऑगस्ट 2025 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि ही खासियत राहिली. मगाशी आपण ज्या पद्धतीने त्या 4 धावा धावून काढल्या गेलेल्या पाहिल्या, अगदी मैदानाच्या आतच जे गवत उगवलंय आणि त्या उंच गवतामध्ये मात्र जो बॉल जातोय तिथे मात्र बॉल शोधणं खेळाडूंना कठीण गेलं आणि त्या 4 धावा मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतं 30 सर्कलच्याही बाहेर तो बॉल गेलेला नव्हता, तरी सुद्धा तिथे 4 धावा धावून काढल्या गेल्या. बॅटिंगसाठी मात्र आता मैदानावर दाखल होत आहेत अजित मोहिते, नायगावचा सितारा. एक उंच पुरा फलंदाज आहे आणि एक विस्फोटक फलंदाज आहे, धाकड बल्लेबाज. या वेळेला थोडासा लोअर फुल टॉस चेंडू, त्याला मात्र स्वीप केलं, फॉलिंग स्वीप आहे आणि रोहन तिथे मात्र पोहोचलेत बॉलवरती. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल, कारण पाठीमागे दीपच्याही डोक्यावरून बॉल पलीकडे गेला आणि बघा अशी एक छोटीशी चुकीही तुम्हाला किती महाग पडू शकते. बऱ्याचदा घडतं असं, 2 खेळाडू बॅकअप साठी होते तरी सुद्धा मात्र ती धाव काही रोखली नाही. एक धाव मिळाली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न यशस्वी केला आणि संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेले. 23-1 अशी परिस्थिती आहे सध्या. आणि या वेळेला आपण जर पाहिलं तर पुढ्यात टाकलेला बॉल त्याला मात्र व्ही शेप मध्ये खेळत पाठवलं लॉंग ऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावेची तयारी तिकडे दाखवली योगेशने, कॉल केला आणि कॉलिंग मध्ये कोणती चुकी नाहीये. अगदी सहज मात्र ही दुसरी धाव पुन्हा एकदा पूर्ण केली गेली. चोरटी धाव म्हणावी लागेल आणि या चोरट्या धावेसोबत मात्र आता 2 षटकांचा खेळ संपतोय. 12.5ची सरासरी, स्कोरबोर्डवरती एक गडी बाद 25. 5 षटकांचा हा खेळ आपण पाहताय. कांदारी किंग्स विरुद्ध प्रिवाण 11.
गाडीमध्ये आपल्या बाईकवर जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे मात्र बसले आहेत आणि या मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद आज सकाळपासून आमच्या प्रेक्षकांनी घेतलाय. बघा काही प्रेक्षक तिकडे अगदी ठाण मांडून बसले आहेत सकाळपासून. मैदानाच्या बाजूला जे छोटे छोटे बांध आहेत त्या बांधावरती बसून प्रेक्षक मॅच घेतात. काहींनी तर ताडपत्री आणली घरातून बसण्यासाठी. क्रिकेटचं हे वेळ आहे आणि क्रिकेटचं वेळ तुम्हाला कधी कुठेही घेऊन जाऊ शकतं. जतन ठक्कर आलेत, आणखीन एक युवा गोलंदाज. 25 वर 1 आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिले येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावा जमवू शकतील, किती धावांचं टार्गेट या सामन्यादरम्यान सेट केलं जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पायावर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला, फ्लिक केलं चेंडूला आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचतात. साहिलने मला बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर थ्रोही केला. 2-2 धावांची भर पडली जाते. स्कोरबोर्डवर मात्र धावांची गती वाढते. आणखीन 2 धावांची भर पडली स्कोर कार्ड वरती. धावांचा आकडा मात्र पुढे सरकतोय. 27 धावा. जतन ठक्कर सारखा एक युवा गोलंदाज, समोर मात्र योगेश पवार सारखा एक धाकड फलंदाज, एक अनुभवी खेळाडू. या वेळेला चांगला खोलात टाकलेला यॉर्कर होता, त्याला खोदून काढलं. ओव्हर दी अंपायर सेट. बॉल मात्र समोर गेलाय बरोबर अगदी कॅमेरामॅनच्या दिशेला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आडवा येतोय, बॉलला अडवतोय. तिथे मात्र एकच रन मिळणार आहे. अठ्ठावीस वर 1 आहे. अजित मोहिते स्ट्राईकवर. अगोदरच अक्रॉस द लाईन उभे आहेत. यष्टी अडवून खेळले आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये हा बॉल. वा, अजित मोहिते बाद होईल. क्षेत्ररक्षकाने थोडेसेच एफर्ट लावले, जास्त काही मेहनत घेतली नाही, परंतु तो बॉल बरोबर त्याच्या हातातच जाऊन चिकटल्यासारखा वाटलं अगदी. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ते पाहू शकता कशा पद्धतीने हा झेल टिपला गेला. अगदी झाडाझुडपातून गवतातून मात्र जागा शोधत मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं क्षेत्ररक्षकांसाठी काही सोपं नाहीये. परंतु मुंबईचे खेळाडू आहेत, मुंबईचे खेळाडू सगळीकडे खेळू शकतात, कारण मुंबईच्या अगदी या छोट्या छोट्या आकारांच्या मैदानामध्ये खेळलं जाणारे क्रिकेट जे आहे ते नेहमीच एक वेगळं क्रिकेट राहिले. परंतु एक खुल्या आकाराचं मैदान जरी असलं तरी मुंबईच्या खेळाडूंनी मात्र बिल्डिंगच्या पॅसेज मधलं क्रिकेट खेळलेलं, बिल्डिंगच्या कंपाऊंड मधलं क्रिकेट खेळलेलं, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलेलं. जसं आपण थॉमस डायसला पाहिलं, लखवा क्रिकेटमध्ये मात्र खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्यांचा सुद्धा आयुष्यामध्ये. आणि त्यानंतर हळूहळू चाललेला प्रवास, मग अगदी दैसर पासून केलेली सुरुवात, दैसर बॉईज कडून खेळत असताना तदनंतर मात्र मोठमोठ्या संघांना त्यांनी आपलं फलंदाजीचं नेतृत्व दिलं. त्यानंतर अगदी मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. महाराष्ट्रानंतर भारतभर खेळले आणि भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये सुद्धा या नावाची चर्चा राहिली. असे बरेच खेळाडू आज या मैदानावरती आहेत. सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेश म्हात्रे. पिट्टूला आपण पाहतोय. हो, पहिला बॉल. या वेळेला प्रश्न विचारला गेला प्रथमेशला सुद्धा. हा युवा खेळाडू आहे, हे मुंबईचे युवा टॅलेंट आहे आणि या टॅलेंट समोर मात्र आज भले भले फलंदाज जे आहेत ते फिके पडलेत. जतन ठक्कर. ओहो, आणखीन एक प्रश्न पंचांना विचारला जाईल, परंतु पंचांनी आपली जागा सोडली आहे. एकंदरीत हा अपील जो आहे तो फेटाळून लावलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय जतन ठक्कर यांची. समोर असलेल्या आपण जर पाहिलं तर मातब्बर फलंदाजांना त्यांनी आज शय दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, या वेळेला मात्र टायमिंग केलं. पुन्हा एकदा योगेश पवारने बॉलला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी नापातोला बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला.
खूप चांगलं आयोजन आपण पाहताय ते मयूरजी तरकरी, संदीपजी पोटे आणि हर्ष अडसूळ यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मात्र आज लाख मुलाचं आयोजन आपण बघत आहात. 1 लाख रुपयांचा पुरस्कार असणारी स्पर्धा या खार परिसरात या कोळीवाडा आणि या समुद्र किनाऱ्याच्या मैदानावरती मात्र पहिल्यांदाच इतकं मोठं आयोजन आपण पार पडतोय. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी महाराष्ट्रातील तारे सितारे या क्रिकेटच्या पटलावरचे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. प्रथमतःच 3 ओव्हर 35 2 गड्यांच्या मोबदल्यात यावेळेला बॅकफुटवर गेले होते. बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉलवरने तो जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरला. मिस टाइम स्ट्रोकच म्हणावा लागेल. 1 रन मात्र नक्कीच मिळेल. साहिल सावंत आलेत गोलंदाजीसाठी. मगाशी जबरदस्त बॅटिंग केली मुजम्मिल आणि साहिलने आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला, एक मोठं टार्गेट समोर असताना. पहिल्या डावातून किती धावा जमवल्या जातील याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष आहे. कांदारी किंग्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर पिवान त्रिशा, महामंदिर एंटरप्राइजेस रायगड. या वेळेला बॉल हातातून निसटला. बीमर आहे का पाहूया. रिव्ह्यूची मागणी केली तर जाईलच, परंतु पंचांचा इशारा, षटकार आलाय आणि याची मात्र पडताळणी अबोव द वेस्ट साठी मात्र नक्कीच होईल. यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. आता फ्री हिटचा बॉल आहे. हा फ्री हिटचा बॉल म्हणजे असा आहे की आम तो आम और गुटलियों के भी दाम. आणि या फ्री हिटचा बॉल बॅकफुटवर जाऊन पंच केला, परंतु कॅच पकडली गेली तिकडे. फ्री हिटचा बॉल आहे. थ्रो चांगला होता. रनआउटचा कुठेतरी प्रयत्न बनवायचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाकडून केला गेला. एक जबरदस्त रॉकेट थ्रो आला, फ्लॅट थ्रो आला, परंतु योगेश पवार सुरक्षित. क्वालिटी कॉन्टेस्ट आपण पाहतोय या 2 मातब्बर संघांमध्ये. डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोची स्थिती. मारो या मरोची परिस्थिती आहे. या वेळेला मात्र प्रथमेशच्या बॅटच्या आर्क मध्ये आणि त्याला पाठवून दिलं पार्कच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतो. या वेळेला प्रथमेश मात्र पिठूच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, पुरेशी ताकद आणि बॉल मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मध्ये धावगती वाढवली जाते, परंतु या वेळेला ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर हाताला बॉल बीट केलं जात आहे, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता. शिवान स्पोर्ट्स विरारचं मात्र खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येक अंगावरती असणारे जे स्लीवलेस आपण पाहताय. आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. तीन 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. साहिल मात्र एक महागडी ओव्हर हाताळताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 22 धावा साहिलने खर्च केले. एक नो बॉलही त्यामध्ये त्याने हाताळला, त्यावर षटकार ठोकला गेला. फ्रीटचा बॉल मात्र स्वस्तात पूर्ण केला. एकच धाव त्यावर आली. त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक वाईट बॉल आणि आता पुन्हा एकदा षटकार प्रथमेशच्या बॅटमधून येतोय. जशास तसं तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही टीम करतील यात काही शंका नाहीये. योगेश 8 चेंडूत 17 वरती आहेत. प्रथमेश 5 चेंडूत 14 वरती बॅटिंग करतायत. नाणेफेक जिंकल्यानंतर स्वीकारलेला निर्णय फसतोय की काय, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. या वेळेला आणखीन एक उंच लांबच लांब षटकार येतोय. प्रथमेश मात्रे मित्रांनो, जबरदस्त बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जवळपास 3 सलग षटकार त्यांनी ठोकलेत. मध्ये एक व्हाईट बॉल आला. त्या व्यतिरिक्त आपण जर बघायचं झालं तर 3 लागोपाठ आलेले षटकार आपल्याला पाहायला मिळतील प्रथमेशच्या बॅटमधून.
असते पत्रे, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय प्रथमेश म्हात्रे. जबरदस्त स्ट्रोक खेळल्यात. अगदी मैदानाच्या चौही बाजूला अगदी 360 डिग्री मध्ये बॅटिंग करायचा प्रयत्न आहे प्रथमेश कडून. 6 चेंडूत 20 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 63 धावांवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, परंतु गतीमध्ये या वेळेला परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. ट्रम्बल केलं, अगदी चेंडू मधला वेग काढून घेतला गेला होता साहिल सावंत कडून. फसवलं या वेळेला प्रथमेशला, जाळ्यात अडकले असते परंतु बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नव्हतं झालं. बॉल सरळ उमर खान यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. सरासरी आपण जर पाहिली तर 15 अधिकची आहे. 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र साहिल सावंतने एक महागडी ओव्हर हाताळली. त्याने 28 धावा खर्च केले आपल्या वैयक्तिक षटकातून. प्रिवान त्रिशा महामंदिरा एंटरप्राइजेस फलंदाजीचं हे प्रदर्शन आपण पाहता. योगेश पवार मात्र दुसऱ्या बाजूने थोडासा शांत आणि संयमी खेळ केला आज योगेश पवारांनी. कारण एका बाजूने जर प्रथमेश मोठे फटके खेळतोय तर मला वाटतं त्याला जास्तीची स्ट्राईक कुठेतरी देण्याचा प्रयत्न तिकडे योगेश पवारांनी केला असावा. अगदी समुद्रांच्या लाटांसारखा जो खेळ आहे तो आज पाहायला मिळाला योगेश पवार कडून. आपण नेहमी म्हणतो ना की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते. पहिला चेंडू फ्लाइट हिट स्लोअर वन, बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल. प्रथमेश माघारी परततोय. पंचांकडून काय निर्णय येते जाणून घेऊया. योगेश कुठेतरी मात्र या निर्णयावर नाराज आहेत, परंतु पंचांचा जो निर्णय अगदी योग्य तो निर्णय असू शकेल. त्या ठिकाणी पंच जे आहे ते तटस्थ अशी भूमिका बजावत आहेत आणि आज सकाळपासून मात्र पंचांनी सुद्धा खूप चांगले चांगले निर्णय दिलेले आहेत. सादिकजी राजापूरकर आणि या वेळेला मात्र रॉंग वन टाकायचा प्रयत्न होता, तो मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवून दिलाय प्लॉटच्या बाहेर. योगेश पवार ब्रँडेड सिक्सर. लेंथ मात्र थोडीशी चुकीची त्या ठिकाणी निवडली गेली होती रोहित कडून. अजून एक महागडा शोक घेतोय या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल पलीकडे. योगेश पवार झालाय वाऱ्यावर स्वार, पाठवतोय चेंडू सीमारेषा पार आणि येतोय त्याच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत स्वर्गीय संतोष अरशेर स्मृती चषक षटकार. परंतु मगाशी ज्या पद्धतीने मात्र रोहितने गोलंदाजी केली त्यानंतर मला वाटतं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न त्याला करावा लागेल. कारण मगाशी सुद्धा एक महागडी ओव्हर हाताळली आणि या मॅच मध्ये जर जिंकायचंय तर तुम्हाला एक चांगली गोलंदाजी अपेक्षित होती. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आला, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. एका धावेवर मला वाटतं समाधानी राहतील योगेश. अगदी आरामात ही एक धाव पूर्ण केली गेली आहे. लॉंग ऑन वरतून मुजम्मिल आली तिकडे बॉलवर. आणखीन एका धावेची भर पडते. स्कोर कार्ड मात्र जाऊन आपण पोहोचलेलं पाहतोय ते 76 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू आता फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहेत. या वेळेला वळवला बॉल, प्रथमेशला बीट केलं. पाठीमागे रोहन आहेत आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि रिव्ह्यू मागितलाय. पंचांनी मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल जरूर घोषित केला, परंतु गोलंदाज रोहित यादवने त्याच्यावरती आक्षेप घेतलाय. आता याची पडताळणी मात्र आमचे तिसरे पंच साजिद खान अर्थात मॅन फ्रॉम डोंगरी लाला यांच्या माध्यमातून मात्र याची पडताळणी केली जाते. सत्यम आहेत गोलंदाजीसाठी. एंड इट्स अ फेअर डिलिव्हरी. गलती से मिस्टेक त्या ठिकाणी मात्र
चला पाहूया पुढचा बॉल सत्यमचा योगेशसाठी. फिरकीचं अस्त्र या वेळेला बाहेर काढलेला एक वेगळा बॉल. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेताना टॉपेज घेतोय आणि बॉल पाठीमागे पुन्हा एकदा रोहनच्या दिशेला. आणखीन एक रन मात्र त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि अशा पद्धतीने पहिल्या 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 2 गडी गमावले आणि पहिल्या 5 षटकांदरम्यान 78 धावा जमवल्यात. 79 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय ते कांदारी किंग्स बँड्रा संघासाठी. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 पहिला दिवस, मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये. धावांचं टार्गेट आता मात्र चेस करण्यासाठी सलामीची जोडी पुन्हा एकदा ऍज इट इज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मुझम्मिल खान आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला साहिल सावंत. मित्रांनो, आपल्या एका खेळाडू मित्राची थंडरच्या कव्हर मध्ये एक बॅट हरवलेली आहे. थंडर स्पोर्टचं कव्हर आहे त्या बॅटला. तर जर कोणाला ती बॅट सापडली तर ती बॅट आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आणून जमा करायची, आणून पोचवायची. महत्वपूर्ण मॅच आहे, हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित आहे या मॅच मध्ये सुद्धा. आमच्या व्हॉलेंटियर्सना सुद्धा विनंती, आपण बाउंड्री लाईन वरती जरा तैनात राहा. स्पर्धा सुरळीत सुरू आहे आणि अगदी वेळेत सामने चालू आहेत. बरोबर आता वेळ जर आपण पाहिली तर 4:27 म्हणजे जवळपास 5 वाजलेले आहेत. एकोणऐंशी धावा बनवायचे. काय घडेल काय बिघडेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर भगव्या रंगाचे स्लीवलेस आहेत शिवान स्पोर्ट्स विरारचं मात्र खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेच्या सर्व किटसाठी. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बरेच असे क्रिकेटचे दर्दी आहेत ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. 72 स्पोर्टचे सर्व कालूबाई असतील, कुणालजी पवार असतील, त्याचबरोबर उमेशजी कुळे, मोहसिनजी अख्तर, विजयजी निवटे, निर्मलाताई पाटील, विनोदजी शेट्टी, अरबाजजी सय्यद, पप्पू खान आणि साई अंशुल स्पोर्ट्स सर्व दत्ता शेठ चव्हाण. दरम्यान आमचे मित्र सन्माननीय आदिलजी शरीफ जे कुठे असतील, मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. चला, काय घडणार आहे काय बिघडणार आहे याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष आहे. मुझम्मिल खान चांगले आज फॉर्म मध्ये दिसलेत. मग अशी 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर अधिकृत गोलंदाजीमध्ये ज्या वेळेला गोलंदाजी केली गेली त्यावेळेला 6 षटकार त्यांनी ठोकले. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार. त्यानंतर मात्र आणखीन एक षटकार व्हेरी नेक्स्ट ओव्हरमध्ये त्यांच्या बॅटमधून आला ज्या वेळेला ते स्ट्राईकवर आले. अशा पद्धतीने मात्र त्यांनी आज बॅटिंग केली आहे आणि चांगली साथ मिळाली त्यांना साहिल सावंत सारख्या फलंदाजाची.
गोलंदाजी मार्क वरती मात्र ऐश्वर्य सुर्वे. बाबा सज्ज होत आहेत पहिल्या ओव्हरसाठी पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, आरंभी आणि प्रारंभी गोलंदाजी करतील. ऐश्वर्य सुर्वे बाबा सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट त्या ठिकाणी केली गेली आहे. स्ट्राईक वरती मुझम्मिल खान, डावखुरी हाताचा फलंदाज, सोबत मात्र उजव्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो साहिल सावंत. चला पाहूया 79 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. एका बाजूला धावा रोखायच्या, दुसऱ्या बाजूला धावा ठोकायच्या. रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, बचेगा या बनेगा, चेस होतील की डिफेंड केल्या जातील. रायगड की बँड्रा, कांदारी किंग्स की प्रिवान त्रिशा, मां मंदिर एंटरप्राइजेस, कोण जिंकणारा सामना, भगवा की निळा. दोन वेगवेगळ्या जर्सी आहेत. एका बाजूला ऑरेंज कलरचा स्लीवलेसचा खेळ आपण पाहणार आहोत. आता 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी कांदारी किंग्स बँड्रा सज्ज आणि गोलंदाजीसाठी ऐश्वर्य सुर्वे. बाबा पहिला बॉल, पहिला चेंडू, चांगली गती पाहायला मिळाली आणि चांगली लाईन लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळते. जास्तीचा भर मात्र आता लाईन आणि लेंथ वरती देतील ऐश्वर्य सुर्वे, कारण मुझम्मिल समोर काही पुढ्यात बॉल टाकून चालणार नाही. या वेळेला चांगला फटका, फ्लॅट शॉट आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे, उडी सुद्धा घेतली, परंतु त्यांच्या उंचीच्या अगदी आवाक्याच्या बाहेर होता हा बॉल. फ्लॅट शॉट जरी असला तरी हा षटकार असेल. सुरुवात केली आहे मुझम्मिलने, आपले इरादे जाहीर करतोय. कि मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, क्लायमॅक्स अभी बाकी है. हो, कोला टाकला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ कडे मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. शोधून काढलाय बॉल चिखलातून, पाण्यातून, गवतातून आणि त्यानंतर 1 रन तोपर्यंत घेतली गेलेली आपण पाहिली आहे. 3 चेंडू आणि धावा झाल्यात 7. अजूनही 72 धावा करायच्या आहेत. पहिलंच षटक आहे दुसऱ्या डावातलं. खारदांडा कोळीवाडा परिसरातलं हे क्रिकेट आपण अनुभवत आहे. आज सकाळच्या सत्रापासून झालेली सुरुवात आणि त्यानंतर मात्र एकापेक्षा एक वरचढ संघांचा खेळ. साखळी फेरीतून 8 संघांमध्ये खेळली जाणारी स्पर्धा. या वेळेला शॉर्टपिच बॉल होता, त्याला मात्र समोर पंच करायचा प्रयत्न केला गेला. पंचांकडून मात्र नो बॉल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 लागू करतील या वेळेला पंच सादिक राजापूरकर. आपला एक उजवा हात बाहेर काढलाय आणि ओव्हर स्टेपिंग साठीचा मात्र हा नो बॉल त्यांनी कळवलाय. इथे साहिल सावंतला जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा आता कितपत तो फायदा उचलू शकतोय हे आपल्याला पाहायचंय. फ्रीचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग रनवे वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो ऐश्वर्य सुर्वे. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज, फ्रीचा बॉल होता. सुनील चावरी मात्र त्या ठिकाणी होते. लॉंग स्लीप मध्ये, अगदी शॉर्ट फॉरमॅन म्हटलं तरी नाही वैभव ठरणार. 1 रन मात्र नक्कीच तिकडे मिळणार आहे. 9 रन्स 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 70चा अजूनही पाठलाग करायचा आहे. प्रिवान त्रिशा मां मंदिरा एंटरप्राइजेस रायगड आणि त्यांच्या विरोधात कांधारी किंग्स बँड्रा. कोला टाकलेला बॉल खोदून काढला, ड्राईव्ह केलं चेंडूला, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये असताना बॉल गवतात थांबला. तिकडे पाण्याचा डबका आहे त्यामुळे गती मिळत नाहीये बॉलला. कलेक्शन साठी कोणी नाहीये त्यामुळे मुझम्मिलनेच मला वाटतं त्या ठिकाणी थांबण्याचा इशारा दिला. रिस्क घ्यायची नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचा प्रयत्न आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले तरीही मॅच जिंकू शकतात. जवळपास 16च्या सरासरीने मात्र प्रतिषटक धावा जमवायच्यात आणि इथे मात्र 5 चेंडूत 10 आलेत. या अगोदर त्यांनी मात्र 82 धावांचं टार्गेट चेस केलंय. त्यामुळे इथे तर फक्त 79 म्हणजे 3 धावा कमी बनवायच्यात मगाचपेक्षा. परंतु वेळ आहे, क्रिकेटमध्ये वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. इथे मात्र आपण जर पाहिलं तर बाबाकडून मात्र बॉल निसटल्यासारखा वाटला. स्कोरबोर्ड वरती 11 आहेत. शेवटचा चेंडू अजूनही पुन्हा एकदा हाताळावा लागेल ऐश्वर्याला. आणि या वेळेला पुन्हा एकदा रिस्क घेतली आहे साहिलने.
हवेत फटका खेळलाय. इथे मात्र काय घडेल, ही कॅच सुद्धा सुटली आहे. आज दिवस आहे साहिलचा, नशिबाने साथ दिली आहे. लक फॅक्टर आज मात्र काम करतंय साहिलचं. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना आणखीन एक जीवनदान साहिलला मिळालं आणि त्या जीवनदानासोबत मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यातही एका धावेची भर पडली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 67 धावांची अजूनही आवश्यकता असेल. राज सिंगला मात्र पाचारण केलं जातं गोलंदाजी मार्क वरती, जिकडे आपण साहिलला 2 जीवनदान मिळालेली पाहिली. आता या व्यतिरिक्त आता जर तुम्हाला बॅटिंग करता आली नाही तर मग नशिबाला दोष देऊन चालणार नाही, कारण 2 जीवनदान नशिबाने तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या जीवनदानाचा फायदा आता कसा उचलतोय साहिल हे आपण पाहणार आहोत. काय घडणार काय बिघडणार याचं उत्तर मात्र फक्त वेळ देऊ शकते, कारण आपण हिंदीमध्ये नेहमी म्हणतो की वक्त वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया. इथे मात्र चांगली फिरकी राजाची, हलकसे वळण बॉलला दिलं गेलं, ऑप्शनच्या बाहेरची लाईन हाताळली आणि इथे मात्र रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल व्हाईट बॉल साठी. साजिद खान लाला याची पडताळणी करताना प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. अजूनही आपण जर प्रोलिंग स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसाल तर आपण लाईक करा, या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. खूप चांगलं काम करते विपुल पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. ही स्पर्धा मात्र 3 वेगवेगळ्या अँगलने आपल्या घरापर्यंत, आपल्या मोबाईल पर्यंत, आपल्या लॅपटॉप पर्यंत आणि आपल्या कम्प्युटर आणि आपल्या स्मार्ट टीव्ही पर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे रिव्ह्यू घालवलेला आहे, लक्षात घ्या. यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. बॅटिंग टीम कांदारी किंग्स. पुढचा बॉल आपण पाहतोय राज. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. पॉइंट मध्ये मात्र कोणी नाहीये. डीप पॉइंट मधून मात्र फिल्डर येतोय. ऐश्वर्या आला तिकडे, तोपर्यंत एकच धाव. आता मात्र रिस्क घ्यायची नाहीये असं ठरवलंय. मुझम्मिलला जास्तीची स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल, कारण मुझम्मिलला चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. मगाची मॅच आपण पाहिली तर जबरदस्त बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली, परंतु आता मात्र थोडीशी साहिलची बॅट थंडावली आहे, परंतु मुझम्मिलने बॅटला नक्कीच एक चांगली धार काढली आहे. तसेच या ठिकाणी सुहास पाटकर, बाबूभाई विनंती असेल आपण मंचावर यायचं, आपला सन्मान केला जातोय. बाबूभाई, संतोष बंड साहेब, आपणासाहेब विनंती आहे, आपणही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. नक्कीच आदल्या मधल्या वेळेत मात्र या आलेल्या सर्व आमच्या सहकारी आणि आमच्या टीमचे जे व्यवस्थापक आहे काही आणि मुंबईच्या क्रिकेटसाठी मात्र यांचं खूप चांगलं योगदान राहिलं, अशा व्यक्तींचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः ही स्पर्धा या विभागामध्ये या परिसरामध्ये होते आणि सर्व संघ आणि आपल्या सर्व खेळाडूंना जे आपण पाहता या मैदानावरती, तर हे सर्व शक्य झालेत आमच्या आयोजन समितीमुळे, म्हणजेच किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मात्र ही स्पर्धा आणि त्यांच्या वतीने मात्र या स्पर्धेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व खेळाडू आणि संघांनी दिलाय त्याचा सर्वांचा एक मान सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जाणार आहे. खूप चांगली फिरकी पुन्हा एकदा मात्र राजच्या माध्यमातून धावफलकावर कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला गेला. आपटलेला बॉल या वेळेला फाईनली क्षेत्राकडे पाठवून मात्र फिल्डर येत आहेत. एकेरी धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली गेलेली एकेरी धाव अंकित केली जाते. 14 नंतर मात्र स्कोर कार्ड थांबलेलं दिसतंय थोडंसं 15 वर. एक गड धावफलक पुढे सरकत आहे. 15. 3च धावा आतापर्यंत राजने खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आज आपल्या भातले सर्वोत्कृष्ट चेंडू त्याने हाताळलेत आतापर्यंत आणि या वेळेला पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त होत आहे आज रायगड संघाकडून. या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र पुढे जाईल. त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जो पराभूत ठरेल त्याचा प्रवास मात्र आज दिवसभर केलेली मेहनत आहे ती पूर्णतः वाया जाणार आहे. साखळी फेरीतली स्पर्धा आहे. बरेच चान्स तुम्हाला मिळाले, बरीच संधी तुम्हाला दिली गेली, परंतु त्या ठिकाणी मात्र आता तुम्ही इथे सर्वोत्कृष्ट दिला नाही तर तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही आहे.
फलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या 17-18 चेंडूत 62 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 21.33च्या सरासरीने आता धावसंख्या जमवावी लागणार आहे. हात खोलण्या व्यतिरिक्त पर्याय नाही आहे. एखादी मोठी ओव्हर येणं गरजेचंच आहे. 18 चेंडू 62 धावा. 18 बॉल्स टू गो एंड 62 रन्स टू विन. 18 गेंदे और 62 रनों की दरकार ये मुकाबला जीतने के लिए. काय घडणार, काय बिघडणार? मुझम्मिलची बॅट आज थोडीशी थंड दिसते या मॅच मध्ये, परंतु हात खोलण्याशिवाय पर्याय नाहीये, विकल्प नाहीये त्यांच्याकडे, कोणतेही ऑप्शन नाहीये. ऐश्वर्या सुर्वे बाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हात खोलले. तिथे सुरुवात केली आपल्या फलंदाजीची, आपल्या विस्फोटकतेची, आक्रमकता स्वीकारली इथे मात्र मुझम्मिलने आणि पहिल्याच बॉलवर सडेतोड उत्तर दिलं जाते ऐश्वर्या सुर्वे बाबाला. पहिलाच बॉल सिक्सर, षटकार. महागडी ओव्हर गरजेची आहे, एखादी मोठी ओव्हर गरजेची आहे जर कांदारी किंग्सला ही मॅच जिंकायची असेल. परंतु गोलंदाजी कच्च्या गुरुजी चेले नाहीयेत, दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा. एखादा षटकार आला तरी काय झालं, यानंतर आम्हालाही डॉट बॉल हाताळता येतात. परंतु या वेळेला बराच आखूड टप्प्याचा बॉल पाहायला मिळेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये पाठीमागच्या बाजूला उडवलाय बॉल. पुन्हा एकदा मात्र आणखीन एक सिक्सर, षटकार येतोय मुझम्मिल खानच्या बॅटमधून. पाच चेंडूमध्ये 5 मारले होते, तसेच 5 चेंडूत 5 किंवा 6 चेंडूत 6 तेही चालतील. परंतु गोलंदाज आता मात्र थोडासा विचारात पडलेत, काहीतरी वेगळं करावं लागेल. थोडंसं काहीतरी आपण जर पाहिलं तर वेगळा विचार करून गोलंदाजी करावी लागेल. व्हेरिएशनची गरज आहे. अँगल बदलला इथे. राऊंड विकेट येतील आता इथून पुढे. 29 विदाउट एनी लॉस. बिनगडीबाद 29, 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मुझम्मिल 7 चेंडूत 21 वर आहे. मगाशी अर्धशतक ठोकलं अशरफ खानने, परंतु त्याचा काही फायदाच झाला नाही, कारण मुझम्मिलने त्या अर्धशतकाची खेळी सुद्धा वाया घालवली. ज्या पद्धतीने मात्र त्याने 43 धावा बनवल्या अवघ्या 11 चेंडूंमध्ये. ओ पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल सीमारेषा पार आणि सलग तिसरा षटकार मुझम्मिल खानच्या बॅटमधून. पार्क साइडची आन बान शान, फलंदाजाचं नाव मुझम्मिल खान. पुन्हा एकदा मात्र आपल्या फलंदाजीचे जलवे तो बिखरतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त स्ट्रोक्स केले आहेत. पुन्हा एकदा मात्र सलग षटकारांची तिकडी त्याने पूर्ण केली आहे आणि ते सुद्धा ऐश्वर्या सुर्वे बाबासारख्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. सोपं नाहीये. प्रयत्न करतायत आपल्या टीमला जिंकवण्याचा. फुलरलेनचा बॉल या वेळेला बाबाच्या हातामध्ये जाईल. हा पहिला निर्धाव चेंडू या षटकातला. चांगला चेंडू हाताळला. मुझम्मिलने सुद्धा त्याला चांगला सन्मान दिला. फटका केल्यानंतर मात्र मान हलवली की चांगला बॉल होता. खूप चांगला बॉल हाताळला तो ऐश्वर्या सुर्वेने, बाबाने सुद्धा. आणि या वेळेला पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक येतोय. हाय हाय अँड हायर. मुझम्मिल खान ऑन फायर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक षटकार मुझम्मिलच्या बॅटमधून. बॅटिंग पाहायला म्हणजे काय हाय व्होल्टेज ड्रामा आहे हा. उत्कंठवर्धक मॅच आहे. कमबॅक केव्हाही होऊ शकतो. अँड कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सिट बॅक. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्यापासून थांबायचं नाहीये. 12 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. सामना कधीही मात्र काटा बदलू शकतो.
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। 12 चेंडू 38 धावा। बॉलिंग मार्क वरती मात्र आता कोण येणार? अंकुर लेफ्ट आर्म राऊंड, साहिल सावंत साठी मात्र हा अँगल निवडलाय। दोन्ही बाजूने प्रयत्न पूर्ण सुरू आहेत, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही है। हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, और हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। अंकुर सिंग आणि समोर मात्र साहिल सावंत। फिल्डिंग मध्ये बदल करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय। असेच मोठे फटके जर खेळत राहिले फलंदाज तर या धावाही काही कठीण नाहीयेत। मगाच प्रमाणेच बॅटिंग केली आज मुझम्मिलने आणि त्याला साथ दिली ती साहिल सावंतने, आणि ही जोडी मात्र अजूनही मैदानावरती कायम आहे। कोणताही विकेट आलेला नाहीये, या जोडीला तोडावं लागेल, फोडावं लागेल जर मॅच जिंकायची आहे रायगड संघाला। विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज, व्हाईट बॉलचा इशारा, +1 धाव मिळणार आहे। अधिकच्या धावा आहेत या नशिबाच्या धावा आहेत। ते म्हटलं जातं ना की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही। पुन्हा एकदा बॅट भिरकावली होती परंतु प्रॉपर टायमिंग नाही करता आलं, जमिनीलगतचा फटका आहे। मिड विकेट मधून मात्र क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि वा जबरदस्त चपळता पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांमध्ये। एकाला दुसऱ्याला तिसऱ्यात कन्वर्ट करावंच लागेल तर आणि तरच तुम्ही जिंकू शकता, हे आता फलंदाजांना कळून चुकलंय। 45 धावा स्कोरबोर्ड वरती आलेत। एका चेंडूत 4 धावा मिळाल्या। एकंदरीत हा चौकार मांडला तरी वावगा नाहीये। खोला टाकला, पुन्हा एकदा खोदून काढला, फ्लॅट शॉट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती आहेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला, कारण विकेट हवी आहे मुझम्मिलची, आणि अगोदरच बेल्स पडले आहेत त्या ठिकाणी। थ्रोही चांगला होता तसं बघायला गेलं तर, परंतु मुझम्मिल त्याही पेक्षा चपळ निघाले। पुन्हा एकदा मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेला, आणि विकेट हवी आहे ती मुझम्मिल सारख्या फलंदाजाची, कारण त्याच्याकडूनच मोठ्या अपेक्षा आहेत। 13 चेंडूत 37 वरती तो बॅटिंग करतोय, आणि टीमला जिंकण्यासाठी तसं बघायला गेलं तर 47 धावा बनले, पाठलाग करायचा तो 79चा। 10 चेंडू आणि 32 धावा अजूनही गरजेच्या आहेत। मात्र पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये पंचांसोबत केलेली आहे, त्यामुळे कोणी मैदानात जाऊ नका। आणि मागे बॅकग्राऊंड मध्ये बघा आपल्याला मेगा स्क्रीन वरती दिसतंय आमचे काही प्रेक्षक जे आहेत ते या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। खारदांड्यातील क्रिकेटचे चाहते आज दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचं ऊन आहे, परंतु तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती समुद्राच्या दिशेला बरेच प्रेक्षक आपल्याला गर्दी करून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। तिथे बसायला जागेची व्यवस्था नाहीये, त्यामुळे उभं राहून भले पाय दुखले तरी चालतील परंतु क्रिकेट बघायचं। हे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे, आणि म्हणूनच मुंबईचं क्रिकेट हे एक वेगळ्या उंचीवरचं क्रिकेट मानलं जातं। मुंबईला क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं तर याचं एक जिवंत उदाहरण हे प्रेक्षक आहेत। या प्रेक्षकांनी मात्र या क्रिकेटला मोठं केलंय। हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला या वेळेला बॉल, चांगले यष्टीरक्षण थॉमस कडून केलं जातंय। हळूहळू मात्र मॅच आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागलेली आहे। 3.2 चेंडू नंतर 47 धावा स्कोर कार्ड वरती। मुझम्मिल स्ट्राईकवर, अंकुरचा पुढचा बॉल। यावेळेला खोला टाकून पुन्हा एकदा मात्र एका धावेवर किंवा दुसऱ्या धावेवर जास्तीत जास्त समाधानी ठेवण्याचा प्रयत्न असेल। यावेळेला एकच धाव घेऊन समाधानी राहिले। दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते।
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे. तुम्ही फक्त प्रयत्न करा, नक्कीच तुमची मेहनत, तुमचं हे प्रयत्न जे आहे ते फळाला येतील कधी ना कधी, आज नाही तर उद्या. आणि पुन्हा एकदा मात्र या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावा येत आहेत. षटकार येतोय. चला, साहिलची बॅट आता बोलू लागलेली आहे. साहिलच्याही बॅटने आता उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. मगासपासून साहिल थोडासा मात्र संघर्ष करत होता, परंतु त्या संघर्षातून मात्र आता त्याने वाट शोधली आहे. ते म्हटलं जातं ना की काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत, तर तो काटा कुठेतरी रुतला आणि आता त्याला ती वाट सापडली आहे. संघर्षातून मात्र मार्ग काढलाय, मेहनत केली आहे, परिश्रम घेतलेत, फाईट केली त्या संघर्षासोबत. आणि इथे मात्र आता अतिरिक्त धावेची घोषणा. बघा, एक मोठा फटका खेळल्यानंतर समोरच्या गोलंदाजावर तुम्ही किती मानसिक दडपण निर्माण करू शकता ना, हे तुम्हाला यावरून कळालं असेल. संघाची धावसंख्या 55 वरती आहे. अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी, आणि चेंडू शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 8. 7 चेंडू. आणि हा फिरकावलाय पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. मला वाटतं हा या बाजूला गेला, सगळ्यात लांब गेलेला हा पहिला षटकार आहे आतापर्यंतचा या दिवसभरातला. कारण फाईन लेग मध्ये इतक्या लांबवरचा षटकार तरी आलेला बघितला नाहीये सकाळपासून, परंतु तो आता आलाय साहिल सावंतच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचेल ती या षटकाच्या समाप्तीनंतर 61 या धावसंख्येवरती. अजूनही 18 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत 6. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये, आणि ही विहंगम दृश्य आपल्या कॅमेरामनच्या माध्यमातून मात्र प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. जीवनदान मिळाले साहिलला, आणि त्याने त्याचा पूर्ण फायदा उचलला. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, तर त्याचं एक जिवंत उदाहरण असू शकेल. जर ही मॅच कांदारी किंग्स बँड्रा संघाने जिंकली, मुजम्मिल खान तर हिरो ठरलाच आहे या मॅचचा, परंतु खऱ्या अर्थाने साहिलने त्याला जी साथ दिली आहे ना, त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर अगदी सहकलाकाराची भूमिका बजावली आहे या साहिल सावंतने सुद्धा. एकही विकेट आतापर्यंत दिलेली नाहीये. गोलंदाजांना विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतोय. कसं या जोडीला तोडता येईल, कसं या जोडीला फोडता येईल, हा प्रयत्न मात्र पूर्णतः सुरू आहे या दोन्ही गोलंदाजांकडून. आपण जर पाहिलं तर केलेल्या या ओव्हर्स मध्ये 4 षटकं आतापर्यंत हाताळली, आणि धावफलकावरती धावा लावल्या गेलेल्या आहेत त्या 61. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 18 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र कोण येतोय? फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडिया, आणि समोर आहे तो मात्र विक्रोळी पार्क साइडचे आणबान शान मुजम्मिल खान. जबरदस्त फॉर्ममध्ये अब्बा बॅटर. पहिला चेंडू वेगवान होता, तितक्याच ताकदीने फेकून दिला मुजम्मिल खानने. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. मुजम्मिल जो आहे तो 15 चेंडू 44 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अजून 6 धावांची गरज आहे, आणि मॅच जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावा अजून बनवायचे आहेत. पुन्हा एकदा एक संधी चालून आली आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची. मगाशी सुद्धा अर्धशतक तो पूर्ण करू शकला असता, परंतु त्यावेळेला ज्या धावा गरजेच्या होत्या त्याच अगोदर पूर्ण झाल्या, आणि त्यामुळे ते अर्धशतक मात्र त्याचं हुकलं. आता मात्र ती संधी पुन्हा एकदा चालून आली आहे मुजम्मिलकडे. राहुल जोगाडियाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आणखीन एक क्लासिकल शॉट त्याने खेळलाय.
शॉटम पुल केला आणि बॉलला मात्र गुल केला मैदानातून बाहेर. 5 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा आमने सामने राहुल विरुद्ध मुजम्मिल. गोलात टाकायचा प्रयत्न आणखीन एक बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि मुजम्मिलचा अर्धशतक पूर्ण होत आहे. मित्रांनो जरा बॅटिंग आवडली असेल तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या मुजम्मिल खान साठी. दुसरं अर्धशतक आज दिवसभरातलं आणि एक हक्काचं अर्धशतक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण या अर्धशतकाबरोबर आपल्या टीमच्या विजयाच्या देखील उंबरट्यावरती उभा राहिला आहे तो मुजम्मिल खान. काय बॅटिंग केली आहे मित्रांनो. वा आज याच्या रील्स व्हायरल होतील. आज फेसबुक इंस्टाग्राम सर्व सोशल मीडिया जी आहे ती मुजम्मिल खानच्या रीलची दिवाणी असणार आहे. सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अर्धशतक झळकावलंय. प्रेशर बनवलंय समोरच्या गोलंदाजावरती. 4 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच आहे. मॅच स्टील ऑन. फुल टॉस आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय मुजम्मिल खानने. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या मुजम्मिल खान साठी झाल्या पाहिजेत. टीमने आणि या मॅचचा हिरो ठरला नाबाद 56 धावा बनवणारा मुजम्मिल खान. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. विनंती असणार आहे जरा या दोन्ही कॅप्टन टॉस करून घेऊया. आणि लक्षात घ्या हा जो सामना असणार आहे या सामन्यादरम्यान दोन्ही टीमला एक सूचना देतो आम्ही की या मॅच मध्ये तुम्हाला ड्रिंक टाइम साठी अजिबात वेळ दिला